नमस्कार मित्रांनो. आज आपण 12वा पाठ बघूया. दक्षिणेकडील प्राचीन राज्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पल्लव घराण्यापर्यंत माहिती बघितली होती. आता आपण संगम साहित्यांबद्दल माहिती बघूया. संगम साहित्य बघूया. दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या. त्याला संगम म्हणत. संगम कशाला म्हणत? दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या. त्याला संगम म्हणत. त्या सर्व विद्वान एकत्र येऊन चर्चा करत त्यांच्याकडून जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणत. हे साहित्य तमिळ या भाषेत निर्माण झाले. संगम साहित्य कोणत्या भाषेत निर्माण झाले? तमिळ भाषेत निर्माण झाले. संगम साहित्यात गद्य व पद्य असे दोन्ही प्रकार आहेत. संगम साहित्यातील सिलप्पिधिकरम व मणिमेखलाई ही दोन्ही महाकाव्य प्रसिद्ध आहे. बघा, सिलप्पदिकरम व मणिमेखलाई हे काय आहे? संगम साहित्यातील महाकाव्य आहे. लक्षात राहू द्या. या साहित्यामधून दक्षिण भारताचा प्राचीन इतिहास व लोकजीवनाची माहिती मिळते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा. महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे रिकामी जागा ही सातवाहन राजांची राजधानी होती. काय येईल इथे? पैठण. दुसरी रिकामी जागा बघूया. हरिसेनाचा मंत्री रिकामी जागा हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. कोण होता हरिसेनाचा मंत्री? वराहदेव. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. वाकाटकांच्या काळात रिकामी जागा या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली. कोणत्या भाषेत? महाराष्ट्री या भाषेत. वाकाटकांच्या काळात महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली. नरसिंहवर्माच्या काळात महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रिकामी जागा तयार झाली. काय तयार झाली? रथमंदिरे तयार झाली. पहिला प्रश्न बघूया. दक्षिण भारतात कोणत्या महत्वाच्या सत्ता होत्या? कोणत्या सत्ता? सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या दक्षिण भारतात महत्वाच्या सत्ता होत्या. त्रिसमुद्रतोय पितवाहन म्हणजे काय? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. चालुक्य काळात कोणते कन्नड कवी होते? कोणते कन्नड कवी होते? पूज्यपाद व सामंतभद्र हे कन्नड कवी होते. महेंद्र वर्मा या राजाने कोणत्या कलांना प्रोत्साहन दिले? चित्रकला व शिल्पकला या कलांना प्रोत्साहन दिले. समोरचा प्रश्न बघूया. सातवाहनांच्या काळातील व्यापाराची माहिती द्या. हा प्रश्न एक्झाम दृष्ट्या महत्वाचा नाही. संगम साहित्य कशाला म्हणतात? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरल्या गेल्या. त्याला संगम म्हणत. त्या सर्व विद्वान एकत्र येऊन चर्चा करत त्यांच्याकडून जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणतात. हे संगम साहित्य लक्षात राहू द्या. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.